नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा एका नव्या वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, चॅनलवरच्या वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला वेगवेगळे ठिकाणे फिरून दाखवत असतो. असंच एक ठिकाण तुम्हाला मी आज फिरून दाखवणार आहे आणि त्यासाठी आम्ही आलेलो आहोत कोसेगावन. कोसेगावन हे जे गाव आहे हे श्रीगोंदा तालुक्यात येतं, जिल्हा अहमदनगर. आणि या ठिकाणी एक शिवशंकराचं मंदिर आहे. जुन्या काळातलं मंदिर आहे. अहिल्याबाई होळकरांच्या काळात त्याचे बांधकाम झालेलं आहे ते मंदिराचं. आणि सुंदर असं मंदिर मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि तर मित्रांनो, ते मंदिर बघा, ह्या ठिकाणी ह्या साईडने आम्ही आलेलो आहोत असं. आणि हा रोड जातो बघा, हा रोड जातो आणि तिथून फिरून असा रोड येऊन त्या ठिकाणी बघा ते मंदिर आहे दरीमध्ये. छान असं मंदिर आहे बघा, किती छान दिसतं. बाकी साईडने असं डोंगर येतं आणि दरीमध्ये खाली असं मंदिर आहे. खूप छान असं मंदिर आहे. ह्या साईडने आपल्याला जायचं आहे त्या मंदिरामध्ये. तर चला मित्रांनो, सुरू करूया आजचा हा सफर आणि तुम्हाला मी मंदिर फिरून दाखवतो. मंदिराच्या जवळ जाऊन आत तिथला जवळचा परिसर कसा आहे सर्व तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा. तर सुरू करूया आजचा आपला हा व्हिडिओ. ते बघा हे मित्रांनो, हा जो परिसर आहे हा आहे कोसेगावन गावचा. कोसेगावन जे आहे ना हे श्रीगोंदा तालुक्यामध्ये येतं, अहमदनगर जिल्हा. आणि किती बघा, आता सध्या पावसाळा असल्या कारणानं सगळीकडे हिरवळ आहे, मस्त वातावरण आहे. पक्ष्यांचे किलबिलाट तुम्हाला ऐकत असेल, जबरदस्त आवाज येतो पक्ष्यांचे जे किलबिलाट आहे ना. निसर्ग एकदम मस्त आहे इथं. आता हे मंदिर जे आहे जरासं खालच्या भागात आहे बघा, वरून आपल्याला खाली यायचं आहे. इथनं म्हणजे आपण त्या साईडने असं आलेलो आहेत आणि इथून असा रोड आहे आणि हा रोड जातो मग इकडं मंदिराकडं. तर हे मंदिर जे आहे हे जुन्या काळातलं मंदिर आहे. म्हणजे जसं तुम्हाला मागच्या वेळेस मी दाखवलं होतं की एक रवळगावातलं मंदिर दाखवलं होतं शिवशंकराचं, की जे अहिल्याबाई होळकरांच्या काळातलं ते मंदिर असायला पाहिजे असं तुम्हाला मी सांगितलं. असं म्हणजे अंदाज आहे एक इतिहासकारांचा आणि ती तुम्हाला मी त्याची माहिती सविस्तर दिली होती. तर तसंच हे सुद्धा मंदिर जे आहे हे मंदिरसुद्धा अहिल्याबाई होळकरांच्याच काळातलं आहे. आणि अहिल्याबाई होळकरांच्या काळामध्ये त्यांच्या त्या राज्यकारभाराच्या काळामध्ये अहमदनगर जिल्ह्यातल्या प्रत्येक गावामध्ये एक निसर्गरम्य अशा ठिकाणी, प्रत्येक गावाचं जे निसर्गरम्य ठिकाण आहे त्या ठिकाणी महादेवाची मंदिर बांधण्यात आली होती. आणि ती अतिशय जुन्या पद्धतीने बांधली होती. म्हणजे त्या मंदिरासाठी वापरलेल्या शिळा, त्यासाठी वापरलेलं सर्व जे बांधकाम आहे हे सगळं जुन्या काळातलं आहे. आणि हे एक पाहण्यासारखं असतं. कारण मित्रांनो, जुन्या काळामध्ये जी लोकं होती त्यांच्याकडे कुठल्या जास्त सुविधा नसताना, सुखसुविधा नसताना किंवा टेक्निक नसताना किंवा त्या काळामध्ये वैज्ञानिक प्रगती नसताना अशा प्रकारचं सुंदर अशी मंदिरं त्या काळात बांधण्यात आली. आणि आज आपली ती एक संस्कृती ठरत आहे महाराष्ट्राची. हे बघा, हे असं खाली मंदिर आहे. आता चौकोन असा डोंगर आहे, ह्या साईडनं आपण आलो आहे. असं हा रस्ता आहे छोटासा आणि हे खाली असं मंदिर आहे. चला तुम्हाला दाखवतो मंदिर मी. मस्त शांत वाटते. मित्रांनो बघा हा मंदिराचा परिसर. इथे झाडं बघा, चिंचाचं झाड आहेत मस्तपैकी, खूप छान वाटते. झाड खूप मस्त वाढलेत ना राणी, हे ना चिंचेची.
पूर्ण मंदिराचं बांधकाम बघा मित्रांनो, एकदम असं जुन्या काळातलं बांधकाम आहे. मंदिराच्या बाहेर ही नंदीच्या मूर्ती. चला मंदिराच्या आतमध्ये जाऊत आपण. श्री क्षेत्र महादेव दार आलेले आहे ना राणी. हो, खूप सुंदर. आपल्या गावचं मंदिर आणि असंच आहे, सेम टू सेम. मित्रांनो, आमचं जे रवळगावचं मंदिर आहे महादेवाचं, त्याचं पण सेम बांधकाम जे आहे मंदिराची, ते बांधकाम बघा सेम पद्धतीने आहे. हा खांब बघा पूर्ण, या पूर्ण असा म्हणजे एक खांब आहे. त्याच्यावर आता रंग दिला आहे समजा आता सध्या, परंतु ह्याचं जे बांधकाम जे आहे ही पूर्ण जुन्या काळातलं आहे. मस्त सुंदर एकदम. मित्रांनो, बघितलं कसं वाटलं हे मंदिर. अहिल्याबाई होळकरांच्या काळामध्ये असं ह्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी मंदिरं बांधण्यात आली. आणि प्रत्येक गावामध्ये गेलात ना तुम्ही कुठंतरी, तर असं तुम्हाला एक महादेवाचं मंदिर दिसतंच, की जे खूप जुन्या पद्धतीने बांधलेलं असतं आणि एकदम सुंदर चांगलं असं मंदिर तुम्हाला प्रत्येक गावामध्ये दिसेल. हा बघा निसर्गरम्य ठिकाण एकदम. चिंचाची झाडं इथं बघा, पुढं हे चाफा. पूर्ण एकदा परिसर बघून घ्या. पाठीमागं बघा पक्ष्यांचा किलबिलाट आहे का. हे मंदिर आहे आणि आपण डोंगराच्या थोडंसं खाली आलोत असं मंदिर आहे. मंदिराच्या पुढं असं मस्तपैकी बसायला पण भरपूर जागा आहे. आणि खाली जर पाहिलं तुम्ही, खाली तुम्हाला दरी दिसेल, दरी खाली. नगर जिल्ह्यातल्या जवळजवळ प्रत्येक गावात दिसेल. आणि जर मित्रांनो सुट्टीचा दिवस असेल, नोकरी वर्ग असेल, तर या ठिकाणी या, तुम्ही फिरू शकता, आनंद घेऊ शकता. एकदम छान असं ठिकाण आहे. तर मित्रांनो, आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये. वेगवेगळे व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत राहील. तुम्ही मात्र पूर्ण व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद मित्रांनो.